नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुलाखतीच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत। याच्या संदर्भामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत ह्या सूचना प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवाव्या, कारण उद्याच्याला पहिल्या सेक्शनमध्ये जे काही इंटरव्ह्यूज आहेत, मुलाखत आहे पहिल्या भागातील असणाऱ्या मुलांची विशेषतः, कारण त्यांच्याकडे पहिलीच मुलाखत तुमची असणार आहे, तुमच्याकडे याच्यासाठी कुठलाही अनुभव नाही आणि जे पहिलेच विद्यार्थी जाणार आहेत यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या सूचना घेऊन आपण आलेलो आहोत। कारण तुमचा एकच आज गोंधळ उडणार आहे आणि त्याच्यासाठी काय काळजी घ्यायच्या आहेत हे मला तुम्हाला सांगायचंय। ह्या महत्त्वाच्या सूचना आपण सांगणार आहे, त्या सगळ्या सूचना ऐकून घ्या, कारण ज्याचा फायदा तुम्हाला उद्याच्या येणाऱ्या मुलाखतीमध्ये होईल। मी फक्त मुलाखतीचे जे काही भाग आहेत त्यामध्ये कोणते विद्यार्थी पात्र झालेले आहेत याच्यासाठी आपण एक PDF घेतलेली आहे। ही आहे तुमची अंबड उपविभागीय पात्र उमेदवारांची मुलाखत। अजून स्थळ आलेलं नाही, परंतु म्हणायला लागलो मी, इथेच म्हणजेच अंबड जे काही उपविभाग आहे ह्या उपविभागामध्येच, ज्या त्या उपविभागामध्येच तुमच्या मुलाखती होतील असं मला वाटतं। कारण जवळपास तुम्ही जर पाहिल्या तर प्रत्येक दिवशी 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या मुलाखती आहेत, 200 पेक्षा अधिक मुलं जे आहेत त्यांच्या मुलाखती होणार आहेत। म्हणून मुलाखतीचा जो काही भाग आहे हा भाग समजून घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे जवळपास 2 ते 3 जरी सेक्शन त्यांनी लावलेले असतील तर खूप कमी वेळ त्यांच्याकडे असेल हे पण लक्षात असू द्या। त्यामुळे त्या वेळेचा वापर तुम्हाला करून व्यवस्थित उत्तरे द्यायची आहेत, गडबड करायची नाही। दुसरी गोष्ट, आपण जी काही लिस्ट पाहतोय ही पहा, इथे तुम्हाला दिसते की 15/10/2025 म्हणजे बुधवार दिनांक या दिवशी एवढे इंटरव्ह्यूज आहेत आणि त्यांनी जातीचा प्रवर्ग जो आहे तो इथे दिसतोय तुम्हाला EWS घेतलेला आहे आणि सर्व EWS चेच विद्यार्थी जे आहेत हे त्या प्रवर्गासाठी आणि म्हणजेच त्या जातीच्या प्रवर्गाचे विद्यार्थी आहेत। ज्या त्या गावातल्या ज्या जागा आहेत त्या त्यानुसार त्यांनी तिथे बोलवलेलं आहे आणि हे त्यांचे क्रमांक आहेत। म्हणजे मी फक्त अंबड उपविभागाची असणारी जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमधले उद्याचे म्हणजेच 15 तारखेचे जे विद्यार्थी आहेत यांची लिस्ट तुम्हाला दाखवतोय। इथे दिसतंय तुम्हाला 43 विद्यार्थी आहेत पहिल्या पेजवरती। दुसऱ्या पेजवरती गेलात तुम्ही 90 पर्यंत विद्यार्थी आहेत। तिसऱ्या पेजवरती आलात 137 विद्यार्थी आहेत। चौथ्या पेजवर आलात 184 विद्यार्थी आहेत आणि बघा इथे शेवट दिसतोय तुम्हाला जवळपास 203 विद्यार्थी आहेत। ह्या 203 मुलांची मुलाखत होणार आहे हे समजून घ्या। म्हणून मुलाखतीचा जो वेळ असेल त्यांनी जो दिलेला वेळ आहे तो अजून वेळ आपल्याला माहिती नाही, परंतु 7:30 वाजता उद्याच्या दिवस ज्यांचे मुलाखतीचे वेळ आलेल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांनी 7:30 वाजता उपस्थित राहावं असं मला वाटतं। कारण तुमचं पहिल्या दिवशीचा आहे, अजून तिथे वेळ आलेली नाही, तुमचे स्थळ आलेले नाही, परंतु हे निश्चित आहे की तुमची जी काही मुलाखत होणार आहे ही मुलाखत कुठे होणार आहे तर उपविभागीय जे काही कार्यालय आहे या कार्यालयामध्येच होणार आहे हे लक्षात असू द्या। त्यामुळं या सर्व विद्यार्थ्यांनी एवढ्या लोकांचे मुलाखती होणार आहेत, एवढ्या लोकांच्या मुलाखती होणार आहेत, जेवढे काही सेक्शन्स असतील यानुसार प्रत्येकाला मला असं वाटतं की खूप झाले 20 पेक्षा अधिक वेळ तुमची मुलाखत चालणार नाही असं मला वाटतं। परंतु प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्याला एवढ्या वेळापर्यंत 20 मिनिटापर्यंत आपल्याला मुलाखत चालेल याची काळजी घ्यायची आहे। आपल्याला तिथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे की 20 मिनिटापर्यंतचा आपल्याला कालावधी मिळू शकतो आणि त्यानुसार तुमचे जे सेक्शन्स असतील त्यानुसार तुम्हाला तिथे बोलवलं जाईल। आणि मला असं वाटतं की जे सेक्शन मध्ये 1 नंबर्सला आहेत या नंबर वाईजच हे जे काही नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत या सिक्वेन्स वाईज त्यांचे इंटरव्ह्यू होतील। त्यांनी जसा सिक्वेन्स दिलेला आहे तसे सिक्वेन्सनुसार इंटरव्ह्यू होतील आणि नवीन विद्यार्थ्यांना म्हणजे इंटरव्ह्यूची डेट जी काही आहे ह्या मुलाखतीच्या डेट आहेत ह्या मुलाखतीच्या तारखा येत राहतील। जसे त्यांची मुलं होतील तसे पुढील विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल हे लक्षात असू द्या।
परंतु उद्याच्या तारखेचे जे आहेत विद्यार्थी, ह्या उद्याच्या तारखेच्या विद्यार्थ्यांनी मात्र हजर राहायचं आहे, कारण तुमचा पहिलाच दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या विद्यार्थ्यांवरती मला असं वाटतं की हा अन्याय जरी असला तरी सुद्धा तुम्हाला हजर राहावं लागेल आणि वेळेनुसार 7:30 वाजता तिथे हजर राहा, जेणेकरून जास्तीचा वेळ लावू नका, कारण तुमची मुलाखतीचा वेळ त्यांनी दिलेला नाही. परंतु काही ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 7:30चा टायमिंग त्यांनी दिलेला आहे, त्यानुसार तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे. ह्या आहे सर्वात महत्वाची उद्याच्या लेक्चरची, उद्याची मुलाखतीचे जे काही लोक आहेत यांच्या मुलाखतीच्या बद्दल आपण बोलत आहोत. हे फक्त जालना तालुक्यातील घनसावंगी किंवा अंबड तालुक्यासाठी नाही, हे सर्व विभागीय उपविभागीय जे काही आहेत त्या उपविभागीय भागासाठी मी बोलत आहे, हे लक्षात असू द्या. ही सर्वात महत्वाची सूचना होती प्रत्येकासाठी. उद्याचं आता उद्याच्या मध्ये आपल्याला कळून जाईल, आता उद्याच्या लोकांच्या नंतर आपल्याला कळून जाईल की तुमच्या मुलाखती जे आहेत ते कुठं होणार आहे. कारण जालनाच्या ठिकाणी लक्षात घ्या, जालना जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेणं शक्य नाही, कारण प्रत्येकाचे 200 म्हटलं तर जवळपास 800 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या मुलाखती त्यांना घ्यायच्या आहेत. तर ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी एकाच ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे पॅनल लावणं शक्य नाही, म्हणून ज्या त्या विभागामध्ये तुम्हाला हे दिलेलं असणार आहे. कारण आपण पाहिलं पेपर सुद्धा त्याच पद्धतीने झालेले होते, त्यांच्यासाठी जसे सेंटर दिलेले आहेत तसं सेंटरचं तुम्हाला इथं अंबडचं जे काही दिलेलं आहे त्या सर्व उमेदवारांसाठी तिथं बोलवलेलं असणार आहे. हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये असणारे जे काही प्रश्न आहेत ह्या प्रश्नांसाठी उमेदवारांसाठी सूचना आहे दादा. उमेदवार महत्वाच्या सूचना लक्षात घ्या, या सूचना तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता तुम्ही जात असताना एक लक्षात ठेवा, जाताना काळजी घ्या, महत्वाची काळजी ती म्हणजे वेळेवर पोहोचा, वेळेवरती चालेल. कारण तुमचा जो काही इंटरव्ह्यूचा सेक्शनचा वेळ आहे त्या वेळेनुसार तुम्हाला तिथे जायचं आहे. जी वेळ असेल उद्याच्या शेड्यूलची वेळ आपल्याला माहिती नाही, साधारणतः 7:30 किंवा 7 वाजता तुम्ही तिथे हजर असावं, हे सर्वात महत्वाची सूचना आहे. जेणेकरून उद्याच्या दिवस, फक्त उद्याच्या दिवस जे काही आहेत उद्याच्या दिवशी जाणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे. या विद्यार्थ्यांनी मात्र सकाळी या वेळेला जा, आणि ज्यांचे नंबर अगोदर असतील यांनी मात्र जायचंच आहे, काळजी करायची आहे आणि वेळेवर तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे. कारण तुमचे पॅनलचे इंटरव्ह्यू हे मुलाखत कधीही सुरू केली जाऊ शकते, हे लक्षात असू द्या. ही महत्वाची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, आता इंटरव्ह्यूचा समजा जो काही मुलाखतीचा वेळ आहे, मुलाखतीची वेळ होईपर्यंत तुम्हाला तिथेच बसायचं आहे, बसावे. जोपर्यंत तुमची मुलाखतची वेळ येणार नाही तोपर्यंत तुम्हाला तिथंच बसायचं आहे, हे सुद्धा समजून घ्या. कारण बरेच विद्यार्थी असतात, त्यांना सवय असते की मुलाखतीच्या वेळेत इकडे तिकडे जाऊ नये, इकडे तिकडे जाऊ नका. मग काही लोकांना असं वाटतं की चहा पिऊन येतो, कॉफी पिऊन येतो, बाहेरून येतो, भेटून येतो. तर या गोष्टी टाळाव्यात. कारण लक्षात असू द्या, इंटरव्ह्यूची तुम्हाला वेळ दिलेली आहे, त्याच्यामुळे कुठेही चहा प्यायला जाऊ नका, कॉफी प्यायला जाऊ नका, बाहेर जाऊ नका, भेटून येऊ नका कुठे. जोपर्यंत तुमची मुलाखत होणार नाही तोपर्यंत तिथेच थांबा. लक्षात असू द्या. कारण जे विद्यार्थी येणार नाहीत त्या विद्यार्थ्यांच्या नंतर लगेच दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी बोलवलं जाईल आणि तुमच्या मुलाखतीचा वेळ हा फिक्स नाही. लक्षात घ्या, काही वेळा तुम्हाला असं वाटेल की आपलं नाव 50 नंबरला आहे, मग आपला आज रोजी दुपारून नंबर येतो, दुपारून येईल, दुपारी येऊ शकतो असं कुणाला वाटतं तर असं डोक्यामध्ये आणू नका. कारण तुमची वेळ जरी दुपारची दिलेली असेल तरी सुद्धा तुम्ही वेळेवरच पोहोचा. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आपल्या वेळेवरती जावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय प्रश्न विचारलेले आहेत, काय प्रश्न विचारले सुरुवातीला हे कळून जाईल. सुरुवातीला काय प्रश्न विचारायला लागलेले आहेत हे तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाईल. हे पण लक्षात असू द्या. कारण तुमच्या अगोदर जे विद्यार्थी गेलेले असतील ह्या विद्यार्थी तुम्हाला सांगतील
की आतमध्ये काय चालू आहे, आतमध्ये काही नाही, आणि त्याची तुम्हाला काय होऊन जाईल, एक आयडिया येऊन जाते. आयडिया येणं खूप महत्वाचं आहे. जे खाली नंबर्सला विद्यार्थी आहेत यांच्यासाठी काय होऊन जाईल, एक आयडिया मिळून जाईल. त्याच्यामुळे तुम्ही तुमची मुलाखत होईपर्यंत तिथेच थांबा, कुठेही जाऊ नका, चहा प्यायलाही जाऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे मुलाखतीच्या मुलाखतीच्या दिवशी उपस्थितच राहावं लागेल. उपस्थित राहा. कारण तुम्हाला जर असं वाटत असेल की शेवटी आपली मुलाखत घेऊ शकतात, शेवटी मुलाखत होईल, असं होणार नाही. कारण लक्षात घ्या, कारण की तुमचा मुलाखतीचा जो दिवस तुम्हाला दिलेला आहे त्याच दिवशी तुमची मुलाखत होणार आहे, हे पण समजून घ्या. कारण तुम्हाला जर असं वाटत असेल की एका दिवशी एवढ्या लोकांची मुलाखत घेणं शक्य नाही, असे तुमचे गैरसमज टाळून घ्या. गैरसमज जर असतील तर टाळा. कारण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला तुमच्या वेळेवरती तिथं हजर राहणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे प्रवास करत असताना काळजी घ्या. प्रवास करताना काळजी घ्या. आता तुम्ही जाताय येताय, लक्षात घ्या, काही सेंटर दूर असणार आहेत, काहीला जवळ असणार आहेत, काही खूप दूरवरून पण येणार आहेत. तर काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यूला जात असताना कुठल्याही प्रकारचा अपाय होणार नाही किंवा काही अडचणी येणार नाहीत. ह्या गोष्टी टाळा. या पद्धतीनं तुम्हाला तिथं वेळेवर पोहोचा. त्यासाठी लवकर निघा. महत्वाचं म्हणजे लवकरच निघा, हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही वेळेवर तिथं पोहोचाल. आणि एकदा जर का तुम्ही वेळेवरती गेलात म्हणजे तुमचं जे काही शेड्यूल आहे हे शेड्यूल लगेच वेळेवरती चालू होईल. हे पण लक्षात असू द्या, कारण तुमचं शेड्यूल वेळेवर चालू होणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्हालाच तिथं वेळेवरती जावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे कागदपत्रे. आता लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी आहेत की हे कागदपत्राचे सेट तयार करून घ्या. आजच सेट करून घ्या. मुलाखतीच्या अगोदरच क्रमाने लावा. व्हिडिओ पाहण्याचा एवढाच अर्थ लक्षात घ्या की मी तुम्हाला याच्यातून फक्त सांगणार आहे की मुलाखतीला जात असताना कोणत्या काळजी तुम्हाला घ्यायच्या आहे. कागदपत्राचे जे सेट आहेत ते व्यवस्थित लावा आणि अगोदरच क्रमाने लावा. म्हणजे तुम्ही आतमध्ये मुलाखतीसाठी गेलाय आणि तुम्हाला त्याने कागदपत्र मागितलेत, तर ते कागदपत्र व्यवस्थित सेटअप नुसार तुमचे असले पाहिजेत. जसे की 1 नंबरला समजा, म्हणजे मला सांगायचं आहे की वरती जो आहे, वरती तुमचा फॉर्म असावा. वरती काय असावा तुमचा फॉर्म. 1 नंबरला तुमचा फॉर्म असावा, जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे. अलग लक्षामध्ये हा फॉर्म तुमचा वरती असला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स असले पाहिजे, म्हणजे कागदपत्र असले पाहिजे. कागदपत्र, मग त्याच्यामध्ये तुमचं मार्क त्याला म्हणतो आपण सनद असली पाहिजे, सनद. त्याच्यानंतर गुणपत्रक असले पाहिजे, नंतर आधार कार्ड लावा, ठीक आहे. नंतर समजा तिथे तुमचं मतदान कार्ड लावणे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे तुमचे जे काही कागदपत्र दिलेले आहेत, या कागदपत्रामध्ये असणारे महत्वाचे पहिले 4 जे कागदपत्र आहेत हे कागदपत्र लावा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जर लागत असेल तर कास्ट सर्टिफिकेट लावा, ठीक आहे, सर्टिफिकेट लावा. त्याच्यानंतर 6वं म्हणजे जात पडताळणी पत्र लावा. इथं गुणपत्रकाच्या नंतर समजा तुम्ही इथे हे पण लावू शकता. महत्वाचं म्हणजे डोमेसाईल हे वरती लावा, कारण डोमेसाईल सुद्धा तुम्हाला लावायचं आहे. हा कागदाचा सिक्वेन्स तयार करून घ्या. म्हणजे वरती तुमचा फॉर्म ठेवा, त्याच्यानंतर तुमचे कागदपत्रामधलं तुमची सनद लावा, गुणपत्रक लावा, डोमेसाईल लावा, आधार कार्ड लावा, मतदान कार्ड लावा, कास्ट, आणि त्याच्यानंतर जात पडताळणीचे प्रमाणपत्र. आणि त्याच्यानंतर इतर कागदपत्र जी आहेत ही इतर कागदपत्र नंतर लावावीत, ठीक आहे. म्हणजे एक सिक्वेन्स तयार करून घ्या, म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर आपला गोंधळ होणार नाही. बरेच विद्यार्थी आहेत ते उद्याच्याला गोंधळणार आहेत, लक्षात असू द्या. म्हणजे तुमचा गोंधळ जर तुम्हाला टाळायचा असेल, तुम्हाला जर असं वाटतं की आपला हा गोंधळ होणार नाही, हे जर टाळायचं असेल तर सर्वात मुख्य म्हणजे तुम्हाला या सिक्वेन्स नुसार तिथे जाता येईल. त्यांनी सिक्वेन्स दिलेला नाही. मी हा सिक्वेन्स का सांगतोय, कारण की तो तुमचे सर्वात अगोदर काय पाहणार आहे, तुम्ही मुलाखतीला गेल्याच्या नंतर तो तुमचा फॉर्म पाहणार आहे आणि फॉर्मवरून तो तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, हे पण समजून घ्या.
त्याच्यानंतर तो तुमच्या गुणपत्राकडे येऊ शकतो, त्यानंतर तुमची सनदकडे येऊ शकतो, आधार कार्डाकडे येऊ शकतो, मतदान कार्डाकडे येऊ शकतो आणि त्याच्यानुसार तो तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न असेल बायोडाटानुसार तो तुम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात करेल. म्हणून आपली कागदपत्र जी आहेत ही आपली कागदपत्र व्यवस्थितच असावीत आणि त्या कागदपत्रानुसार आपल्याला आणि त्यालाही गोंधळात तो जास्त जाणार नाही आणि आपणही गोंधळात जाणार नाही. या गोष्टी तुम्हाला टाळायच्या असतील तर कागदपत्र तुमची जी आहेत ती व्यवस्थित असावीत आणि 2 सेट सांगितलेले आहेत त्यांनी, हे लक्षात असू द्या. हे 2 सेट तुम्हाला द्यायचे आहेत, हे 2 सेट तयार करून घ्या. झेरॉक्सचे सेट लागणारे तुम्हाला झेरॉक्स सेट लागणार आहेत, ते व्यवस्थित झेरॉक्स सेट तयार करा आणि त्याला पिन मारून व्यवस्थितपणे स्टॅपलर करून ते लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, तुमचे 2 फोटो पण त्याच्यासोबत ठेवा, फोटो नवीन असणारे आणि खूप स्टायलिश फोटो ठेवू नका, फॉर्मल फोटो ठेवा, फॉर्मल फोटो ठेवा. अलग लक्षामध्ये जे फॉर्मल फोटो आहेत जे तुम्ही ऑफिशियल काढलेले आहेत, ज्याला आपण काय म्हणतो फॉर्म भरताना काढतो आपण, फॉर्म भरताना वापरताना फॉर्म भरताय तुम्ही त्याच्यासाठी जे काही फोटो वापरलेले आहेत हे काढा आणि 5 फोटो ठेवा. ठीक आहे, 2-4 फोटो एक्स्ट्रा ठेवा, असं काही नसतं की 2च असले पाहिजे. मग आहे त्या टायमाला 2च आहे, त्याच्यातला एक कुठं तरी पडून गेला, अलग लक्षामध्ये. मग वेळेला कुठं पाहिजे आपण तर एकदा 4-5 फोटो काढून घ्या, त्यातले चांगले फोटो काढा, स्टायलिश फोटो नका काढू आणि व्यवस्थित हाफ फोटो काढा. अलग लक्षामध्ये हाफ फोटो काढा आणि हे व्यवस्थित फोटो असले पाहिजे, तुमचा चेहरा ओळखू आला पाहिजे, त्याच्यावरती चेहरा ओळखू आला पाहिजे. आणि ज्या लोकांनी फॉर्म भरताना फोटो वापरलेले आहेत शक्यतो तेच फोटो वापरा, जेणेकरून त्याचं तुमच्यासोबत असणारं इंटरॅक्शन आणि कम्युनिकेशन डिस्टर्ब होणार नाही. या पद्धतीने तुम्हाला त्यांचे फोटो तिथे वापरता येतील. मुलाखतीसाठी जात असताना या काळजी तुम्हाला घ्यायच्या आहेत फोटोच्या संदर्भात, अलग लक्षामध्ये. बर, पुढची महत्वाची गोष्ट जी आहे ते म्हणजे तुमचा ड्रेस कोड. ड्रेस कोड, आता हा जो काही ड्रेस कोड आहे हा ड्रेस कोड हा फॉर्मल असला पाहिजे. ठीक आहे, फॉर्मल राहू द्या, ऑफिशियल राहू द्या, ऑफिशियल. अलग लक्षामध्ये. खूपच स्टायलिश टाळा, स्टायलिश जे काही असणारे आहे हे टाळा, कारण आपण एखाद्या मुलाखतीसाठी जात आहोत, लक्षात असू द्या. आपण काही एखाद्या फंक्शन मध्ये जात नाही, आपण काही एखाद्या गॅदरिंग मध्ये जात नाही, आपण कुठे जात आहोत तर आपण जात आहोत मुलाखतीसाठी. आणि मग मुलाखतीसाठी जात असताना आपण हे फॉर्मल जे काही कपडे आहेत हे फॉर्मल कपडे वापरा. चप्पल किंवा बूट वापरा, चप्पल किंवा बूट वापरा जेणेकरून खूप जास्तीत जास्त तुम्हाला त्याच्यात सुद्धा अनकम्फर्टेबल वाटणार नाही, अशा पद्धतीने वापरा. आणि महत्वाचं म्हणजे ड्रेस कोड हा फॉर्मल असला पाहिजे, जेणेकरून आपण कुठल्या तरी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात चाललेलो आहोत असं त्याला वाटू नाही आणि खूप सायलेंट ड्रेस कोड असला पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला तिथे जाता येईल, हे पण लक्षात असू द्या आणि याच्या काळजी तुम्हाला घेता आल्या पाहिजेत. फॉर्मल ड्रेस कोड वापरायचा आहे, फॅशनेबल ड्रेस कोड वापरू नका. महत्वाचं म्हणजे मुलाखत वेळ. आता लक्षात घ्या, मुलाखतीची जर वेळ प्रमाणापेक्षा जास्त लागली, म्हणजे समजा तुम्हाला वाटलं आपला मुलाखत 8 वाजता व्हायला पाहिजे होती आणि ती 2 वाजता सुरू व्हायला लागली, अलग लक्षामध्ये 8ची 2 वाजता सुरू व्हायला लागली तर चिडचिड टाळा. महत्वाचं म्हणजे चिडचिड टाळा, लक्षात असू द्या. कारण हे काय असतं की ऑफिशियल असतात, काही वेळा काही प्रमाणामध्ये मागं पुढं टाइम होऊ शकतो आणि मग अशा वेळेस काय होतं की आपली जर मुलाखतीची टाइम थोडीशी चेंज होत चाललेली असेल तर स्वतःवरती नियंत्रण असू द्या, जेणेकरून त्याचा जो काही बॅड इम्पॅक्ट आहे त्याची जी काही कारणं आहेत हे आपल्या मुलाखतीवर होणार नाही, आपल्या मुलाखतीवरती त्याचा बाधा होणार नाही, हे पण लक्षात असू द्या. आणि जास्त प्रमाणात चिडचिड, त्याच्यानंतर जेवण म्हणजे जसं की झोप येणार नाही, आळस येईल, अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या पण टाळायच्या आहेत, लक्षात असू द्या, अलग लक्षामध्ये. नाहीतर आपण इंटरव्ह्यू पॅनल मध्ये गेलो आणि आपल्याला आळस येतोय, लक्षात असू द्या, आणि तिथे आपल्याला असं वाटतं की झोप यायला लागली, आपल्याला खूप भूक लागलेली आहे, जेवण करायचंय. मग ह्या सगळ्या जे काही गोष्टी आहेत याने तुमच्या मनावरती एक चिडचिड निर्माण होईल. असं सुद्धा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मुलाखतीमध्ये तुम्हाला टाळायच्या आहेत, लक्षात असू द्या. तुमची मुलाखत जी असणार आहे ही मुलाखत खूप कमी कालावधी म्हणजे 15 ते 20च मिनिटाची चालणार आहे, परंतु याचं नियोजन तुम्हाला लक्षात असू द्या, याचं नियोजन तुम्हाला आजच्या
अगोदरचे 1-2 तासापासून तयार ठेवावं लागेल. त्याच्या संदर्भामध्ये तुमच्या मनाची स्थिती तयार करावी लागेल. मनाची स्थिती तयार करावी लागेल. कारण बऱ्याच वेळा काय होतं, तुमची मानसिक स्थिती जर चांगली नसेल तर त्याने तुमच्या ह्या ज्या काही 10, 15 ते 20 मिनिटाची मुलाखत आहे ही सगळी मुलाखत डिस्टर्ब होऊ शकते. हे पण लक्षात असू द्या. त्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. पुढं मुलाखत करताना हालचाल टाळा. ठीक आहे. आता बऱ्याच वेळा काय असतं की काही विद्यार्थ्याला हालचाल करायची सवय असते. म्हणजे हातवारे वगैरे जे कराय आहेत त्याचे हातवारे म्हणतो आपण त्याला. हातवारे, हालचाल किंवा एखादा शब्द डबल डबल बोलणे, एखाद्या भाषा शब्द तेच वापरणे, तेच वापरणे असं पण होतं. आता बरेच विद्यार्थी असतात, काय असतं त्यांचं की आपण बरेच वेळा पाहतो, खुर्चीवर बसले तुम्ही तर खुर्चीवर बसल्याच्या नंतर तुम्हाला ती हालचाल टाळायची आहे. व्यवस्थितपणे शांतपणे बसा आणि बसल्याच्या नंतर तो काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. प्रश्नाकडे लक्ष द्या. महत्वाचं म्हणजे प्रश्नाकडे लक्ष द्या. कारण असं होऊ नये की त्यांनी जो काही प्रश्न विचारलाय आपल्याला तो ऐकताच आलेला नाही. ह्या पण गोष्टी टाळा. कारण हालचाल टाळल्या म्हणजेच काय, तुमचं प्रश्नावरती लक्ष राहील आणि मग प्रश्नावरती लक्ष राहिलं तर ह्या गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक काय होतील, बंद होतील. कारण हे सुद्धा इंटरव्ह्यू मध्ये सर्वात महत्वाचं पॅनल आहे आणि हे सुद्धा सर्वात महत्वाचं लक्षण आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, काही विद्यार्थ्यांना बोलत असताना हालचाल करायची सवय असते, बोलत असताना हातवारी करायची सवय असते, बोलत असताना एकच शब्द वापरण्याची सवय असते. तर या सवयी तुम्हाला उद्याच्या मुलाखतीमध्ये टाळायच्या आहेत. फक्त जो काही 10 ते 20 मिनिटं तुमचा इंटरव्ह्यू चालेल, 20 ते 25 मिनिटं इंटरव्ह्यू चालेल, याच्यासाठी तुम्हाला तिथे ही काळजी घ्यायची आहे. हे पण लक्षात असू द्या. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला तुमचे मार्क वाढता येणार नाहीत. मार्क वाढवण्यासाठी चाललंय आपलं, वाढण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. संवाद सुस्पष्ट ठेवावा. लक्षात असू द्या. आता माझं म्हणणं असं आहे की जेव्हा उत्तर देताय तुम्ही, लक्षात असू द्या, उत्तर देताय किंवा प्रश्न ऐकताय तर व्यवस्थित ऐका. लक्षात असू द्या. आता काही वेळा काय असतं की तो अधिकारी त्याचा आवाज कमी असू शकतो. एखादा अधिकारी तुमच्याकडे बोलत असताना तो बोलतोय परंतु तुमचं त्याच्याकडे लक्ष नाहीये. याचा अर्थ तुम्ही प्रश्न जर व्यवस्थित ऐकलेला नसेल तर तुम्हाला तुमचं उत्तर देत असताना उत्तर पण देता येणार नाही. म्हणून संवाद आणि सुस्पष्टता ठेवा. म्हणजे प्रत्येक प्रश्न त्यांचा स्पष्टपणे ऐका आणि स्पष्टपणे उत्तर द्या आणि व्यवस्थित ऐकल्याच्या नंतर उत्तर कमी शब्दात द्या. कमी शब्दात बोला. जास्त अवांतर भाषा बोलू नका. म्हणजे तिथे उगेच गप्पा मारत बसू नका. काहीतरी माहिती नाही म्हणून तुम्हाला काहीतरी बोलायचंय म्हणून एखाद्या शब्दाबद्दल भलतच काहीतरी बोलत बसू नका. कारण तुम्हाला कमी शब्दामध्ये तुमची उत्तर मांडायची आहे. उगेच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं आणि आपला वेळ तिथे जो आहे तो काढायचा आहे असं पण करू नका. ह्या पण गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. हे लक्षात असू द्या. महत्वाचं म्हणजे आदल्या दिवशी जे काही आहे चिडचिड होणार नाही. चिडचिड होणार नाही यासाठी सकाळी महत्वाचं म्हणजे सकाळी नाश्ता करा, पाणी प्या. त्याच्यानंतर लक्षात असू द्या झोप व्यवस्थित घ्या. म्हणजे तुमच्या चिडचिड होणार नाही. हे लक्षात असू द्या. कारण मुलाखत जी काही आहे ती वेळ लागल्यास या गोष्टी तुम्हाला तुमच्या मुलाखतीवरती खूप परिणाम करणार आहेत. लक्षात असू द्या. कारण इंटरव्ह्यू म्हणजे तुम्हाला दिलेली वेळ लगेचच त्या वेळेला इंटरव्ह्यू होईल हे डोक्यातून काढून टाका. त्यामध्ये थोडासा वेळ पण मागे पुढे होऊ शकतो आणि असं झाल्याच्या नंतर तुमची चिडचिड होऊ शकते. अलग लक्षामध्ये. मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी काय करायचंय, व्यवस्थितपणे सकाळी नाश्ता करा.
जेणेकरून तुम्हाला थोडाफार वेळ जरी लागला तर आपली बसण्याची मानसिकता असली पाहिजे. पाणी व्यवस्थित प्या, पाणी भरपूर प्या, जेणेकरून तुम्हाला तिथे तुमच्यावरती काही एक वेगळं बर्डन असणार नाही. आणि संध्याकाळी झोप मात्र व्यवस्थित घ्या. इंटरव्ह्यू म्हणजे खूप काही असं वेगळं काही नाही. फक्त लक्षात असू द्या, तुम्हाला 20 ते 15 मिनिटाचाच वेळ असणार आहे असं मला वाटतं. एवढ्या वेळेसाठी खूप असं बर्डन घेऊन याच्यामध्ये वेळ घालू नका. आणि काय विचारणार आहेत काय नाही ह्या सगळ्या गोष्टी जे काही आहेत तुमच्याकडे ह्या असणाऱ्या वेळेमध्ये खूप झालं तर तुमचे 5 मिनिटं सेल्फ इंट्रोडक्शन असणार आहे, हे लक्षात असू द्या. सेल्फ इंट्रोडक्शन असणार आहे. कारण तुम्हाला जे काही वाटतं की खूप मोठे प्रश्न विचारेल असं काही नाही. कारण तुमचा जो इंटरव्ह्यू आहे हा खूप झालं तर तुम्हाला असं वाटेल की 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारा इंटरव्ह्यू आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे, हे पण लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाच्या काळज्या घ्यायच्या आहेत ते म्हणजे पेपर वाचून जा. सकाळी पेपर वाचा व्यवस्थितपणे. तुमच्याकडे येणारा जो पेपर असतो तो सकाळी पेपर घेऊन जा. तिथे थोडाफार पेपर पण वाचा. एखादा प्रश्न किंवा एखादी पेपर मधली न्यूज पण तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो, हे पण लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट म्हणजे वार, तारीख आणि वेळ हे सर्व पाहून जा. कारण काय होतं, तुम्हाला एखादा जो काही व्यक्ती असेल तो तुम्हाला एखादी वेळेस तारीख जर विचारली तर तुमच्याकडनं स्पष्टपणे तारीख सांगता आली पाहिजे तुम्हाला. आयत्या वेळेला तुम्ही तिथे तारीख विचारात घेऊ नका. 2-2 तारखा सांगू नका, हे पण लक्षात असू द्या. तुमचा जो काही इंटरव्ह्यूचा वेळ आहे तो वेळ जात असताना आधीच जाताना पाहून जा. अलग लक्षामध्ये पाहून जा. म्हणजे आतमध्ये जेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल तेव्हा तुम्ही जा आणि बसत असताना विचारूनच बसा. लक्षात असू द्या. त्यांना विचारा त्याच्याबद्दल मे आय सीट काय जे असेल ते तुम्हाला विचारायचं ते विचारा आणि मग बसा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वार सुद्धा लक्षात ठेवा. तुमचा जो आजचा वार असणार आहे, ज्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू पॅनल आहे त्या पॅनलचा तुम्हाला तुमचा जो काही वार आहे ते पण लक्षात असू द्या. ह्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत. बाकीच्या जे काही गोष्टी आहेत ते आपण वेळोवेळी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी मी सांगत बसणार नाही. त्यामध्ये चालू घडामोडी आणि त्याच्यानंतर पोलीस पाटील भागावरचे प्रश्न आणि जीकेच्या संदर्भामध्ये असणारे प्रश्न जिल्ह्याविषयी माहितीचे प्रश्न, ह्या सगळ्या जे काही घटक आहेत हे सगळे घटक पाहून जा. तुमचा झालेला जो पेपर आहे, झालेला पेपर जो आहे तो पेपर सुद्धा पाहून जा. कारण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. एखाद्या वेळेस तुम्हाला तो पेपर वरून सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि जात असताना शांत मनाने जा. जास्त विचार करू नका आणि टेन्शन घेऊ नका. महत्वाचं म्हणजे टेन्शन घेऊ नका. कारण हा जो इंटरव्ह्यू आहे हा इंटरव्ह्यू खूप मोठमोठाले लोक त्यामध्ये असणार आहेत असं नाही. शांतपणाने करा. कारण सर्व जे काही लोक आहेत ही लोक जास्तीत जास्त म्हणजे कमी वयात म्हणजे जास्त वयाची जे काही लोक असतील, जास्त वयाची जी आहेत वयाची आणि नवीन मुलं यामध्ये फरक असणार आहे. म्हणून तो तुम्हाला लक्षात असू द्या. नवीन मुलासारखे प्रश्न विचारणार नाहीत. जरी समजा हा इंटरव्ह्यू दोघांसाठी सारखाच असेल, परंतु जे व्यक्ती आहेत ते तुम्हाला थोडंसं जे काही जास्त वयाची लोक आहेत आणि नवीन मुलं आहेत, या नवीन मुलांसाठी मात्र तो त्याच लेवलचे प्रश्न विचारू शकतो जे तुमचे तयारी करणारे विद्यार्थी असतील. कारण तो त्यांचा बायोडाटा त्यांना तो विचारणार आहे. तो कोणत्या वर्गातून आहे, कुठल्या भागातून शिकलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी विचारूनच तो तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. त्या दृष्टीनं तुम्हाला तिथे इंटरव्ह्यू पॅनलला जायचं आहे, हे लक्षात असू द्या. आणि महत्वाची सूचना आपली जी काही ग्रुप आहेत ह्या ग्रुपची लिंक मी काय करत आहे, डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. व्हॉट्सअप ग्रुपची त्याच्यावरती जाऊन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जाऊन जॉईन करा. त्याच्यानंतर टेलिग्राम ग्रुप जो आहे, टेलिग्राम ग्रुप त्यामध्ये पण जा. जेणेकरून नवीन अपडेट जी आहे ही अपडेट
तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल, कारण तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्याकडे दुसरं साधन नाही, फक्त एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि या व्हॉट्सअप ग्रुप जे आहेत आणि टेलिग्राम ग्रुप जे आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या जे काही मुलाखती आहेत, मुलाखतीचे प्रश्न जे काही आहेत, ही प्रश्न आपण उद्या दुपारी मी घेणार आहे. कोणते प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत पहिल्या सेक्शन वाल्यांना, त्या संदर्भामध्ये आपण एखादा अर्धा ते पाऊण तासाचं जे काही लेक्चर्स आहे हे अर्ध्या ते पाऊण तासाचं लेक्चर्स मी ठेवणार आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला जे काही आहे ते सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला वरती काय करायचं, तुम्हाला जॉईन करायचं आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक, बेस्ट लक. सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट लक आहे, कारण तुम्ही तुमच्या एक नवीन तयारीसाठी तुम्ही जात आहात. त्याच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि नेहमीसाठी तुमच्यासाठी जे काही प्रश्न आहेत, तुमचे जे काही डाऊट्स असतील त्याच्यासाठी मी तुमचं ज्या ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्कात राहणार आहे. तसेच तुमच्याकडे असणाऱ्या नवीन जे काही माहिती असतील स्पर्धा परीक्षेच्या ग्रुपच्या संदर्भामध्ये किंवा पोलीस पाटील भरतीच्या संदर्भामध्ये, तर त्या तुम्ही पर्सनल ग्रुपवरती टाका किंवा माझ्या नंबरवरती टाका. ते आपण आपल्या सर्व ग्रुपमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.